कोकण म्हटलं की आपल्याला सर्वात समोर येतो तो 720 किलोमीटर पसरलेला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा व निळेशार ते पाणी. आणि या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूलाच असलेली ही सह्याद्री पर्वतरांग आणि बाजूला निळेशार असा हा समुद्र आणि त्यामधला भूभाग म्हणजे कोकण. या कोकणात आल्यावर आपल्याला निसर्गाबरोबरच इथली जी जुनी प्राचीन कौलारू मंदिर आहेत, या मंदिरांचं स्थापत्यशास्त्र व इथल्या मूर्तिकलांचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होतं. मंदिरांबरोबरच आकर्षित करते ती आपल्या इथल्या जुन्या कौलारू मातीच्या घरांची रचना. येथील नांगराचा वापर करून केली जाणारी शेती ही जंगल आणि बायोडायव्हर्सिटी टिकून आजही शेती केली जाते आणि ही शेती नॅचरल पॉलिनेशन जपते. म्हणून इथला शेतकरी आजही समृद्ध आहे. भात शेतीबरोबर इथला शेतकरी हा या नारळी पोफळींच्या बागा आपल्या घराशेजारी किंवा नदीकिनारी किंवा समुद्रकिनारी लावून आपला उदरनिर्वाह पूर्ण करीत असतो. सृष्टीदेवीनं तर या भूमीवर अनुपम सौंदर्याची अनंत हस्ते उधळण केलेले आहे. कोकण म्हणजेच काय तर महाराष्ट्राचं नंदनवन. येथील डोंगरदऱ्यात निसर्गाने आपलं बहुविध सौंदर्याची भरभरून ओतलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं पावसाचं प्रमाण असलेला हा भूभाग कोकण म्हणून ओळखला जातो. चला तर मंडळी, या भागात आपण पाहूया या सर्वात जास्त पावसाचे प्रमाण असलेल्या भूभागातील उतरत्या कौलारू घरांची आणि मातीच्या घरांची रचना कशा प्रकारे केली गेलेली आहे. आठवणींच्या आधी जाते तेथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू. हिरवी श्यामल भोवती शेती, पावळे वाटा अंगणी मिळती. लव फुलवंती जुई शेवंती, शेंदरी आंबा साजे मोहरू, खेड्यामधले घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू. चौकट तीवर बाल गणपती, चौसोपी खण स्वागत करीती. झोपाळ्यावर अभंग गातर, सवे लागती कड्या करकरू, खेड्यामधले घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू. मजघरातील उजेड मिणमिण, वृद्ध कांकणे करती किणकिण, किणकिण ती हळू ये कुरवाळू, दूरदेशीचे प्रौढ लेकरू, खेड्यामधले घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू. बहुतांश वेळा कोकण किनारपट्टीवर जेव्हा आपण फिरतो त्यावेळी आपल्याला याच्या लक्षात येतं की इथे जी उतरत्या छपऱ्यांची घरं आढळून येतात. कारण जो पश्चिमेला असलेला अरबी समुद्र आणि त्याच्यानंतर सलग लागणारी जी सह्याद्री पर्वतरांग आहे, या मधोमधचा जो एरिया भेटतो, या मधोमधच्या एरियाला कोकण किनारपट्टी बोलतात. आणि येथे ज्याप्रमाणे ऊन पडतो, ज्या उष्ण समशीतोष्ण असं उन्हाचा प्रमाण आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी पाऊस पडतो. त्याच्यामुळे इथली जी घरं आहेत ती उतरत्या कौलांची इथली घरं असतात, ते छप्पर असतात. आणि घरात आतमधील जो भाग आहे तो नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आतमधले जो भाग बनवलेला जातो. घराचा मुख्य जर दरवाजा बघितला ना तर सुरुवातीला एक अंगण लागतं. अंगणानंतर मग जो पडवीचा पुढचा भाग आहे तो लागतो आणि त्यानंतर एक ओटीचा भाग असतो. यामध्ये जो एक गॅप असतो, या गॅपचा वापर देखील इथे हवा येण्यासाठी किंवा जो नैसर्गिक गोष्ट जे तापमान आहे त्याचा अनुसरून त्या गोष्टीला बनवलं गेलेलं आहे. असं हा कोकणाच्या जी घरं आहेत ते घरांची रचना अशा प्रकारे केलेली आहे. घराचे छप्पर बांधताना अशा प्रकारे लाकडाचा वापर केला जातो. यामध्ये साग, आयन आणि बांबूच्या पट्ट्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता तुम्ही म्हणाल हे लाकूड जास्त काळ कसं काय टिकून राहू शकतं. माशा आणि डास यांच्यापासून संरक्षण व्हावे यासाठी गुरांच्या विष्ठेचा म्हणजे शेणीचा वापर करून धूर केला जायचा. त्याचप्रमाणे चुलीचा देखील धूर व्हायचा, त्याच्यामुळे हे लाकूड अधिक मजबूत बनले. आपल्या पूर्वजांनी अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे ही घरं 150पेक्षा जास्त वर्ष आजही टिकून आहेत. आत्ता आपण पाहूया की घरांच्या ज्या भिंती आहेत त्या भिंती बनवण्यामागे कोणते तंत्रज्ञान वापरले गेलेलं आहे. तुम्ही जर बघितलं ना तर हे 2 पिलर आहेत ना, त्या 2 पिलरमधील जी भिंत आहे ती भिंत खालच्या बाजूने आतमध्ये आणि वरच्या बाजूने बाहेर अशा साईडला दिसते. भूगर्भात ज्या काही हालचाली होतात त्या हालचालीचा विचार करून त्या भिंतीला बनवले गेलेलं आहे, जेणेकरून दोन्ही जे पिलर्स आहेत ते व्यवस्थित राहावेत आणि त्यात जर भूगर्भात काही हालचाली झाल्या तर त्या भिंती न व्हावा आणि ते घर संपूर्ण शाबूत राहावं. घराचा संपूर्ण जो काही स्ट्रक्चर आहे ते शाबूत राहावं, यासाठी या उद्देशानं त्या भिंती बनवल्या गेलेल्या आहेत. आता मड हाऊस ही जी कन्सेप्ट आहे ही पूर्णपणे सायंटिफिक गोष्टीचा वापर करून केलेलं आहे. म्हणजे कोकणी माणसाला देखील घराचं जे काय आर्किटेक्चर आहे त्यामागे जे काय सायन्स आहे हे माहिती आहे. कारण जेव्हा आपण उन्हाळ्यात ज्यावेळी आतमध्ये घरात प्रवेश करतो ना त्यावेळी ती गार गार हवा वाटते
गारवा वाटतो. आणि ज्यावेळी पावसाळ्यात आपण बघा, कारण कोकणात तुम्हाला माहिती आहे की पाऊस किती प्रमाणात पडतो आणि या इतक्या पडणाऱ्या पावसात देखील या घरात जेव्हा येतो ना, त्यावेळी आपल्याला एक नॉर्मल जेव्हा गरम असं वातावरण वाटतं घरामध्ये. म्हणजे जसं निसर्गाशी अनुरूप होऊन कोकणाने असं घर तयार केलेलं आहे. आणि ही कन्सेप्ट करून, नैसर्गिक गोष्टीचा वापर करून हे सगळं केलेलं आहे. यामध्ये कोकणी माणसाचं आर्किटेक्चर यामध्ये दिसून येतं. हे जे समोर आपल्याला जमिनीवरती गोलाकार आकाराचे दिसते, त्याला व्हाईन असे म्हणतात कोकणी भाषेत. याचा वापर भात आणि नाचणी यांसारख्या धान्यांवरती प्रक्रिया करण्यासाठी होतो. एक किंवा दोन घरं एकत्र आली तर तो एक समूह बनतो किंवा एक एरिया बनतो तो एरिया. आणि त्यानंतर दोनपेक्षा जास्त जर घरं एकत्र आली तर ती एक वाडी बनते. आणि त्या वाडी अशा अनेक वाड्या बनून एक गाव तयार होतो. गावानंतर तालुका तयार होतो, तालुक्यानंतर जिल्हा तयार होतो. अशी कोकणातील जी घरांची आहे ती रचना इथल्या समूहांची जी रचना, इथल्या वाड्यांची जी रचना, इथल्या तालुक्यांची जी रचना आहे. आणि दोन परसबाग जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथल्या जे महिला आहेत त्याची देवाणघेवाण होते. तिथलं जे घरात जे काही होतं तयार होतं त्याची देखील जे खाद्य जे काय असेल त्याची देखील देवाणघेवाण होते. याच्यामुळे एकोप्याची भावना तयार होते, एक समूह तयार होतो, लोकांची एकजूट होते. जर घरात कोणता जर कार्यक्रम असला तर आजूबाजूची जी लोक आहेत, ज्याला आपण कोकणी भाषेत भावकीची लोक असं बोलतो, ती लोक एकत्र येऊन त्या घरात जे काही कार्यक्रम आहेत तो पार पाडतात. म्हणजे कोकणात तुम्ही बघितलात ना तर कॅटरर्स पद्धत किंवा जे इव्हेंट ऑर्गनायझर अशी काही गोष्ट नाही आहे. इथे जे काही आजूबाजूचे लोक आहेत इथला जो कार्यक्रम आहे तो पूर्णपणे पार पाडतात. इथलं नियोजन, इथलं व्यवस्थापन. जर घरात एखादं जर लग्न असलं तर लग्नात देखील या भावकीचा सर्वात मोठा हातभार असतो. छोटी मोठी गोष्ट म्हणा किंवा त्या जेवण बनवण्याची पद्धत म्हणा, इथल्या सामूहिक पद्धतीने बनवण्याचे जेवण, अशा गोष्टीने इथली जे काही कार्यक्रम आहेत अशा पद्धतीने ते पार पाडले जातात. साली मधु दंडवते साहेबांनी कोकण रेल्वे या कोकणामध्ये आली आणि त्यानंतर कोकणचा परिपूर्ण असा कायापालट झाला. म्हणजे जी शहरात राहणारी लोक होती त्यांना ती जी शहरात जी प्लास्टरची जी घरं होती स्लॅबची, त्या स्लॅबच्या घरांची गोडी वाटू लागली आणि तीच गोष्ट ही कोकणामध्ये येऊ लागली. आणि या कोकणात जी जुनी मातीची कौलारू घरं आहेत त्या कौलारू घरं बदलून ते कोकणातील जी मातीच्या घरांची जागा आहे ती त्या स्लॅबच्या घरांनी घेतली. अशा पद्धतीने हळूहळू हल्ली बांध देखील राहिले नाहीत. हल्ली बांध देखील ते चिऱ्याच्या ज्या ते गेलेले आहेत.
त्याच्यामुळे कोकणात जी जुनी पारंपरिक जी पूर्वीची जी घरं आहेत ती फार कमी प्रमाणामध्ये, पण जी खरं म्हणजे जो आनंद आहे तो आनंद हा जुन्या घरात आहे ना, तो त्या स्लॅबच्या घरांमध्ये नाही. हे देखील म्हणायला तेवढंच योग्य ठरणार आहे. पहिले म्हणजे अंगण नावाची ही कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. अंगण हे घरासमोर एक प्रकारचं खळ तयार केलं जातं आणि या खळामध्ये जे काही शेतीची कामं आहेत, जसे की भात जोडणे, नाचणी जोडणे, ही कामं त्या अंगणाच्या खळ्यामध्ये केली जातात. मी आधीच्या व्हिडिओ देखील ही गोष्ट सांगितली आहे, जी खळ्याचा वापर कशा प्रकारे केला जातो. त्याच अंगणात जी खेळी येतात, देवखेळी येतात किंवा शिमग्याचा उत्सव होतो, तो त्या अंगणामध्ये केला जातो. आणि जास्त जर कार्यक्रम वगैरे असला घरात, कोणता लग्न समारंभ असला किंवा तो त्या अंगणामध्ये होतो. यासाठी ते शेणानं सारवून परिपूर्ण असं अंगण तयार केलेलं असतं. त्यानंतर भाग येतो तो पडवीचा. पडवी ही थोडी विस्तीर्ण असते आणि ती मोकळी जागा असते, ज्याच्यामुळे घरात आतमध्ये हवा येईल. आणि जर जोराचा जर पाऊस आला तर तो पावसाचा परिणाम आतमध्ये घरामध्ये येऊ नये, यासाठी ती पडवी तयार केली जाते. आणि पडवीच्या आतमध्ये जी ओटीची जागा असते, जे एक घरचा मध्यभाग म्हणावा लागेल, किंवा जिथे बसण्या उठण्याची जागा आहे, जिथे पाहुणे रावणे येतात आणि तिथे त्यांचा जो पाहुणचार होतो तो पाहुणचार तिथे होतो, अशी जी जागा आहे त्या जागेला ओटी बोलतात. आणि या ओटीच्या समोरच एक जे मुख्यदार, घराचं मुख्यदार असतं, आणि या घराच्या मुख्यदारावरती देवांचे जे काही फोटो असतात, देवांचे फोटो असतील, आणि तिथूनच आपली घराचा प्रवेश होतो. हे अशी संपूर्ण ही जे अंतर्भागाची जी रचना आहे, आणि त्याच्या आतमध्ये हॉल असतो, आणि हॉलच्या डावीकडे किंवा उजवीकडे हे किचनचा भाग असतो. अशी ही संपूर्ण घराची रचना आहे. आणि यामध्ये सर्वात जास्त पायऱ्यामध्ये, किचन आणि जो हॉल आहे याच्यामध्ये मध्यंतरी पायऱ्यांचा भाग असतो, जेणेकरून वातावरण आहे किचनचं त्याचा परिणाम हॉलमध्ये होऊ नये, यासाठी ते हॉलची अशा प्रकारे रचना केली. हल्ली अशी परिस्थिती आली की कोकणात जी जुनी मातीची घरं आहेत ती फार कमी प्रमाणात आढळून येतं. म्हणजे क्वचितच जो कुठे गेला तर ते एक मातीचं घर आढळून येतं. आज बहुतेकशा वाड्यांत ज्या स्लॅबची जागा घेतलेली आहे वाड्यांनी, त्याच्यामुळे जी जुनी मातीची घरं आहेत त्यामध्ये जी राहण्याची मजा आहे, त्यामध्ये जी सण उत्सव, गणेशोत्सव, शिमगोत्सव असो, जे आपले पारंपरिक जे जुने सण आहेत ते साजरे करण्याची मजा आहे, या जुन्या घरातच आहे. ती कितीही आपण स्लॅबची घरं बांधली तर ते जे काय फील आहे ते परत त्या घरांमध्ये येणार नाही, असं मला तरी वाटतं. मनपूर्वक धन्यवाद, आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात. यापुढे मातीचे घर जपवण्याचा आणि वाढवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू.